सध्या नाशिक शिक्षण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून नाशिकमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळते। नाशिक शिक्षण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून किशोर दराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे। त्या पाठोपाठ आता भारतीय जनता पार्टीकडून धनराज विस्पुते यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून आज नाशिक विभागाच्या शिक्षण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पक्षाकडून मला एबी फॉर्म मिळेल आणि उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया धनराज विस्पुते यांनी दिली आहे। आणि त्यावेळेस मला आदरणीय फडणवीस साहेब बावनकुळे साहेबांनी शब्द दिला होता की पुढच्या शिक्षक मतदारसंघ निश्चितच तुमचा विचार केला जाईल आणि ते माझा आता विचार करतायत। आणि म्हणून मित्रांनो, आता शिक्षक मतदारसंघामध्ये जवळ 32,398 शिक्षकांची मी नोंदणी केलेली आहे। शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। नवीन शैक्षणिक धोरण लागू झालेलं आहे आणि म्हणून मला या शिक्षण क्षेत्रामध्ये या नाशिक शिक्षक मतदारसंघ नेतृत्व करण्याची मला संधी मिळालेली आहे। 3 पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या माध्यमातून जो निर्णय होईल त्याच्या माध्यमातूनच आम्हाला एबी फॉर्म दिला जाईल। नाही, ह्या वेळेस मात्र मला पक्ष आणि यांनी शब्दच दिलेला आहे, त्यामुळे मला निश्चित एबी फॉर्म मिळते, मला खात्री आहे। महायुतीचा जो निर्णय असेल तो मला मान्य राहील, असंही उमेदवारी अर्ज भरल्यानंतर धनराज विस्पुते यांनी सांगितलंय। नाशिक लोकसभेत पाहायला मिळालेली महायुती आता नाशिक शिक्षण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत टिकणार का हे बघणे महत्त्वाचे असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।